सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। जून महिना संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही। त्यामुळे जिल्ह्यामधील जलसाठ्यांच्या संदर्भातली चिंता वाढतीये। सोलापूर शहरासह 11 गावांची सिंचन अवलंबून असलेल्या हिप्परगा तलावाची पाण्याची पातळी झपाट्याने खालावतीये। 2 महिन्यांपूर्वी ओसंडून वाहणारा हा तलाव आता किनाऱ्यापासून तब्बल 10 ते 15 फूट मागे सरकलाय। पाण्याखाली असणाऱ्या मोटारी आणि केबल्स उघड्यावरती पडू लागल्या आहेत, त्यामुळे चोरीची देखील भीती निर्माण झाली। जूनचा महिना संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील जे पाणी साठे आहेत त्याची पातळी खालावत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरण सध्या -26% पोहोचले, तर जिल्ह्यातील जे इतर पाणी साठे आहेत त्यांची देखील पातळी आपण या ठिकाणी बघताय। मी सध्या सोलापूर शहराजवळ असलेल्या हिप्परगा तलावाजवळ आहे आणि आपण या ठिकाणी बघताय मोटर ज्या आहेत त्या पूर्ण आता उघड्या पडलेल्या आहेत, ज्या एरवी पाण्याखाली असतात। मागच्या महिन्याभरापासून पाण्याची पातळी जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि आपण जर आत्ता जर परिस्थिती बघितली तर जवळपास 5 ते 6 फूट पाणी जे आहे ते खाली आलेलं आहे। तर 154 वर्षापूर्वीचा हा तलाव आहे जो इंग्रजांनी ब्रिटिश काली बांधलेला होता। एक शेतकरी बंधू देखील आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर तुम्ही या ठिकाणी राहता, शेती तुमची यात पाण्यावरती अवलंबून आहे। आता पाणी सर कम से कम बघा, तुम्हाला सांगितलं मगाशी दगड आहे, इथं पाणी होतं, आता इथून इथंपर्यंत पाणी कमी झालेलं आहे। आता 10-12 फूट पाणी आत गेलंय। हा 10-12 फूट जवळ, मतलब कम से कम महिना 1-1.5 महिना असेल सर। अच्छा। पाऊस भरपूर पडला तरी पाणी पूर्ण वाहतंय, सांड वगैरे सुटते, पूर्ण जाते इकडे, पूर्ण पाणी पसरून। आता यावेळी तर काय, आता पावसाचं काय वातावरण पण नाही आहे तसं, आता येईल ना येईल काय शक्यता नाही पावसाची। पण आता हे कंटिन्यू चालत नाही आहे मोटर इथली थोडीफार मदत भेटते, मग बाकी कंटिन्यू आपण तिकडचं वड्याचं घाण वड्याचंच पाणी वापरतो जास्त करून। हा, सगळ्या शेतकऱ्यांची चिंता आहे, कवरे बोरे आहेत सगळे शेतकरी आता सध्या तर। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा। थोडक्यात प्रस्तुत करते अश्विनी हिरण पेन ऑइल।